पप्पा, हा बेटा. इराण युद्धावरून ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये नाराजी आहे का? कसं आहे बेटा, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांचं एक अतिशय आक्रमक असं रूप आपल्याला बघायला मिळालं. ते यासाठी की त्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिला नारा अमेरिका फर्स्ट असा दिला. आणि एक गोष्ट ठीक आहे बेटा की कोणत्याही देशाच्या बाबतीत त्यांचा राष्ट्रप्रमुख जेव्हा विचार करतो तेव्हा माझा देश सर्वप्रथम ही भूमिका त्यांनी जर घेतली असेल तर कोणताही देश त्याचं समर्थन करतो. त्या पद्धतीनं अमेरिकेतल्या लोकांनीही ट्रम्प यांना त्या दृष्टीनं बघितलं की या देशातली जी अनएम्प्लॉयमेंट आहे, जी अस्थिरता आहे, जी महागाई आहे, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण हे ट्रम्प बसवतील अशी त्यांना आशा वाट. झालं काय बेटा, त्यांची ही भूमिका कितीही चांगली असली तरी जेव्हा त्यांनी ग्रीनलँड खरेदी असेल, नाटो वाद असेल किंवा टेरिफचा निर्णय असेल, या संदर्भात जे काही आक्रमक निर्णय घेतले त्यावरून त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आणि युकेचे लिबरल डेमोक्रॅटचे नेते ईडी डेव्ही असतील किंवा MP लाल्या मोरन असतील, यांनी एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांना इंटरनॅशनल गँगस्टर असे म्हटले गेले. अमेरिका फर्स्ट ही भूमिका त्यांच्या आक्रमकपणामुळे अमेरिका लास्ट अशी होईल की काय अशी भीती अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका नष्ट अशी सुद्धा भूमिका अमेरिकेमधले जे लिबरल लोक आहेत ते घेत आहेत. आणि सर्वे जो लेटेस्ट झाला तो सर्वे सांगतो तुला, मार्च 2026चा लेटेस्ट सर्वे, 55% लोक हे ट्रम्पच्या धोरणांच्या विरोधात असलेले दिसतात. तिथे त्यांच्या विरोधात प्रोटेस्ट केला जातो आहे आणि डिसअप्रूव्ड रेटिंग त्यांना मिळत आहे. 40 ते 44% लोक जे आहेत बेटा हे ट्रम्प यांना अप्रुव्हल रेटिंग देत आहेत, परंतु 54 ते 60% लोक त्यांच्या विरोधात डिसअप्रूव्ह रेटिंग देत आहेत. झालं काय बेटा की ह्याच्याही पेक्षा म्हणजे आणखी गोष्ट की याच्यामुळे जगामध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आहे, अशांतता निर्माण झालेली आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, युरोपियन युनियनचे त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, इटली असेल किंवा हे सगळे जे देश आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांचं हे आक्रमक धोरण कुणालाही पटलेलं नाही. म्हणून अमेरिकेतील काही लोक त्यांचे समर्थन करत असले तरी मोठ्या प्रमाणात काही लोक, अनेक लोक त्यांच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत. लक्षात आलं बेटा तुझ्या?